आता आपण आरोग्य संबंधातली एक चर्चा बघू, एक माहिती घेऊ. ती अशी आहे की एक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे. ते डॉक्टर साहेब एकदा आपल्या मुलाला आपल्या क्लिनिकमध्ये बोलवले आणि विज्ञान या विषयावर ते त्याच्याशी चर्चा करत होते. त्यांनी हृदयावर, त्यांनी हार्टवर चर्चा केली आणि मग आपल्या मुलाला सांगितले की तुझा BP चेक करू. मग BP चेक केले असता ते हाय निघाला. मग ते घरी गेले. घरी जाऊन मुलीचा BP चेक केला, तिचाही हाय निघाला. त्यांना धक्काच बसला. मग त्यांनी माहिती घेतली असता कोणत्या प्रकारच्या खाण्याने ते काय खात होते याची त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आरोग्यासंबंधात समजायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. मी आज आपल्याशी माझ्या आयुष्यातील एक खूप धक्कादायक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. साधारणतः एक 3 आठवड्यापूर्वी रविवारी मला थोडा वेळ होता म्हणून माझा जो 14 वर्षाचा मुलगा आहे, जो 8वीला आहे, तर मी त्याला सहज म्हणून बायोलॉजीचं पुस्तक घेऊन मी माझ्या हॉस्पिटलला त्याला बोलवलं. मग आम्ही डॉक्टर्स रूममध्ये हृदयावरती त्याचा जो टॉपिक होता, त्याचा जो विषय होता, त्याच्यावर आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो. हृदयाला चेंबर किती असतात, व्हाल किती असतात, हे सगळं आमचं चालू होतं. आणि हे सगळं वाचता वाचता शेवटी त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरबद्दलही काही टॉपिक होते की नॉर्मल BP किती असतो, सिस्टॉलिक BP म्हणजे काय, डायस्टॉलिक BP म्हणजे काय, हे सगळं त्याला मी समजवत होतो. तर मी त्याला बोललो की तू आता आलायस तर आपण चल तुझा BP मोजू आणि BP मोजल्यावर तुला वरचा आणि खालचा BP मधला फरक मी तुला सांगतो. म्हणून मी त्याला डॉक्टर रूम मधून कन्सल्टिंग चेंबरमध्ये आणलं, त्याचा BP मोजला आणि तो BP 144-92 होता. हे बघून मी हादरलो. 14 वर्षाच्या मुलासाठी अजिबात नॉर्मल नव्हतं. इव्हन 18 वर्षावरील प्रौढांनाही 120-80 पेक्षा जास्त अपेक्षित नसतो आणि या वयात तर त्याहूनही कमी असायला हवा होता. त्यामुळे मी थोडंसं स्ट्रेसमध्ये आलो. मी BPचं मशीन सोबत घेतला आणि घरी आलो. घरी आल्यावर माझी जी 11 वर्षाची मुलगी आहे तिचाही मी BP मोजला आणि तोही वाढलेला. आता आम्ही डॉक्टर कुटुंबीय, माझा BP साधारणतः 120-80, माझ्या पत्नीचा डॉक्टर स्मिता तिचाही नेहमी 110-70. म्हणजे हा जेनेटिक प्रॉब्लेम नव्हता. मग कारण शोधायला सुरुवात केली. बाहेरचे चिप्स, मॅगी, पॅकेट फूड्स आमच्या घरी कधीच नव्हते. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती आणि ती म्हणजे घरात असलेलं टोमॅटो केचप, शेजवान सॉस, मेयोनीज, चीज, घरचा डोसा पण शेजवान सॉस सहित, मेथी पराठा पण केचप किंवा मेयोनीज सोबत, भाजी पण चीज घालून, मखाना पॅकेटमधले, मीठ घातलेले मखाने. आणि आम्हाला असं वाटत होतं की 80% हेल्दी आहे ना, थोडं चालेल, पण शरीराला ते थोडं सुद्धा चालत नव्हतं. खरं सांगतो, या BP रिडिंग्स प्रमाणे दोघांनाही औषधांची गरज लागू शकली असती. पण आम्ही आधी डाएट पूर्ण बदलायचं ठरवलं. सर्व सॉसेस, मेयोनीज, चीज पूर्णपणे बंद केलं. इव्हन पॅकेज मखाना सुद्धा बंद केला. सकाळी रोज नारळ पाणी 1-1 ग्लास, कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते, सुरू केलं. सकाळी 6 to 7 मध्ये 1 तास वर्कआउट सुरू केला आणि फक्त 10 दिवसात परिणाम दिसला. मुलाचा BP 120-80च्या खाली आला, मुलीचा BP 110-70च्या खाली आला. मी आनंदी होतो आणि तितकाच आश्चर्यचकितही. कारण कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रोज बघत असतो 15 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्षाचे तरुण तरुणी उच्च BP घेऊन येतात. कालच एका गावामधली एक 18 वर्षाची मुलगी 180-100 इतका BP घेऊन आली होती. आईवडील दोघेही नॉर्मल होते, पण मला तिला औषध सुरू करावं लागलं. माझा ठाम मेसेज आहे की फक्त बाहेरचं नाही तर घरातलं सॉस कल्चर सुद्धा आपल्याला थांबवलं पाहिजे. केचप, मेयोनीज, चीज ही मुलांसाठी उपयोगी गोष्टी नाही आहेत. आजच आपल्या मुलाचा BP आणि शुगर तपासून घ्या, कारण शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही उच्च BP आणि मधुमेह झपाट्याने वाढत आहे. आज आपण काळजी घेतली तर उद्या आपण औषधं टाळू शकतो. मुलांचं आरोग्य हीच खरी गुंतवणूक आहे. धन्यवाद.